शहादा मतदारसंघ आणि या मतदारसंघाबद्दल सांगायचं तर भाजपचं पारडं या ठिकाणी पुन्हा एकदा जड दिसतंय। पुन्हा एकदा यासाठी कारण की 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपनंच हा गड राखलेला आहे आणि आता तिसरी टर्म आहे ज्यावेळी भाजपचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। आपण पाहूयात की या ठिकाणी नेमका उमेदवार कोण आहे आणि कुणाला मतदारांनी कौल दिलेला आहे। शहादा मतदारसंघातले मतदार आपण बघतोय राजेश पाडवी यांना संभाव्य आमदार म्हणून निवडून देऊ शकतात। राजेंद्र कुमार गावित हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु राजेंद्र कुमार गावित यांचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं। राजेश पाडवी यांना संभाव्य आमदार म्हणून लोकांनी कौल दिला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अर्थातच हे संभाव्य आमदार आहेत आणि या संभाव्य आमदार या म्हणून राजेश पाडवी यांना शहादातले जे नागरिक आहेत त्यांनी पसंती दिल्याचं इथं दिसतंय। तर राजेंद्र कुमार गावित हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते, त्यांचं आव्हान इथं संपुष्टात येऊ शकतं। काँग्रेसचा हा शहादा पूर्वीचा जो गड होता तो भाजप कायम राखेल असं सध्या तरी दिसतंय। तर नेमकं राजेश पाडवी हे इथले संभाव्य आमदार असण्याची काय कारण आहेत हे पाहू शकतो आपण आणि हीच कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी कमलेश पटेल आपल्या सोबत जोडले गेलेत। कमलेश, आपण पाहतोय की आदिवासींचा एक जास्त स्ट्रॉंग होल्ड असलेला हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी पाडवी जे आहेत राजेश पाडवी यांना पुन्हा एकदा मतदार निवडतात, नेमकं याची कारण काय आहेत? काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने काँग्रेसला दगाफटका बसू शकतो असाही कयास लावला जात आहे। परंतु शहरी भागात भाजपला भरभरून मतदान झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। असे असले तरी अवघ्या 4 महिन्यापूर्वी 45,000 मतांचा लीड काँग्रेसला भेटल्याने काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते बोलत आहेत। 45,000 मतांचा लीड तोडणे भाजपला अवघड असल्याचेही सांगत आहे। परंतु बहुतांश मतदारांनी मतदान न केल्याने नेमकं कोणाचं पारडं जड व कोणाचा विजय होतो हे 23 तारखेला निकालांती कळत असले तरी हा मतदार शहादा मतदारसंघातील मतदार हा 2 भागात विभागला गेल्याने हा मतदार पारंपरिक काँग्रेस प्रेमी असल्याने बहुधा काँग्रेसचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे भाकीत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे। राजकीय विश्लेषकही सध्या काँग्रेसचे पारडे जड असल्याचे म्हणत आहेत।